जय श्री केदार. मित्रांनो, आम्हाला नक्की माहिती आहे की तुम्ही केदारनाथ यात्रेचे बरेचसे व्हिडिओ पाहिले असणार, ज्यात तुम्हाला केदारनाथ यात्रा कशी करावी हे सगळं सांगितलं असेल. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही स्वतःच्या अनुभवातून तुमची केदारनाथ यात्रा सुखद आणि यशस्वी होण्यासाठी लागणारी इत्तमभूत माहिती देणार आहोत. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी बाबा केदारनाथ यांचं दर्शन व्हावं. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे ज्योतिर्लिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण डोंगर दऱ्यातील प्रवासामुळे आणि थंड हवामानामुळे हे चढण्यासाठी तितकंच कठीण होऊन जातं. या ट्रेकिंगला फॅमिली ट्रिप किंवा पिकनिक समजण्याची चुकून पण चूक करू नका. केदारनाथ यात्रा ज्यांनी पूर्ण केली असेल त्यांच्या अनुभवातून त्यांची मदत घेऊन तुम्ही केदारनाथ यात्रा प्लॅन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आम्ही जेव्हा केदारनाथ यात्रा सुरू केली तेव्हा आम्हाला आणि इतर लोकांना कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागले. जर या त्रासांना तुम्ही दुर्लक्षित केलं तर ही यात्रा जीवघेणी ठरू शकेल. आम्ही आमची यात्रा मुंबईच्या बांद्रा टर्मिनसहून सुरू केली. तिथून 12:05ची हरिद्वारची ट्रेन आहे. त्या ट्रेनला हरिद्वारला पोहोचायला 36 तास लागतात. म्हणजेच 2 दिवसांच्या प्रवासानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही हरिद्वारला पोहोचता. आमची ट्रेन तिसऱ्या दिवशी सकाळी 7:45ला हरिद्वारला पोहोचली. स्टेशनहून बाहेर पडल्यानंतर लगेचच सोनप्रयागसाठी बस आणि टॅक्सी स्टँड दिसतात, ज्याचं भाडं प्रत्येकी 500 ते 1000 रुपये आहे. जर तुम्ही बसनी जाणार असाल तर त्याची तिकीट तुम्हाला ऑनलाईनच काढावी लागणार, कारण सीझनला इथे बस आणि टॅक्सी मिळणं खूपच अवघड होतं. प्रायव्हेट बसेस तुम्हाला सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंतच मिळतील आणि ह्या बसेस तुम्हाला एकूण 8 तासाच्या प्रवासानंतर हरिद्वारहून सोनप्रयागला पोहोचवतील. नाहीतर 1 दिवस राहून तुम्ही हरिद्वार पण एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला केदारनाथचा प्रवास बाईक किंवा स्कूटीने करायचा असेल तर तुम्ही तसं पण करू शकता. रेंटल स्कूटी किंवा बाईक तुम्हाला हरिद्वार नाहीतर ऋषिकेशहून सुद्धा मिळेल, ज्याचं पर डे रेंट 1100 ते 1200 रुपये असेल. तर मित्रांनो, असा आम्ही आमचा हरिद्वार ते गौरीकुंडचा प्रवास सकाळी 10:30 वाजता सुरू केला. आम्हाला बसची बुकिंग नाही मिळाली म्हणून प्रायव्हेट टॅक्सी करावी लागली, ज्यात आम्ही एकूण 7 जण होतो, ज्याचं भाडं झालं 7000 रुपये, म्हणजेच प्रत्येकी 1000 रुपये. हे सर्व रेट सीझननुसार फ्लक्च्युएट होत असतात. आम्ही तुम्हाला एक सजेशन देऊ शकतो की तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाड्या नका घेऊन जाऊ. तिथल्या ज्या लोकल गाड्या असतील त्यांनाच बुक करा. रस्त्यावर इतकं भूस्खलन झालं होतं की पूर्ण रस्ता फक्त दगडांनी भरलेला असायचा. आम्ही जसं जसं पुढे घाटातून जात होतो तेव्हा आमच्या समोरून 2 मोठी दगड खाली कोसळली, ज्यातला एक टोकदार दगड आमच्या गाडीच्या टायर खाली आला आणि आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. तेव्हा आम्हाला ऍक्च्युली असं वाटलं की आमचा पुढचा प्रवास इतका सोपा नसेल. वरून आमच्या ड्रायव्हरकडे एक्स्ट्रा टायर सुद्धा नव्हता आणि पाऊस इतका होता की रस्त्यावरून गाडी चालवणं सुद्धा कठीण झालं होतं. पुढे एक गॅरेज बघून आम्ही आमच्या गाडीचा पंक्चर नीट केला आणि पुढचा प्रवास सुरू केला. प्रायव्हेट टॅक्सी बुक करायचा एक फायदा असा झाला की आम्ही आमच्या मर्जीने जिथे आमचं मन व्हायचं तिथे गाडी थांबवू शकलो. हाय फ्रेंड्स, आम्ही सकाळी निघालो होतो 10 वाजता हरिद्वार आणि आम्ही आता जातोय सोनप्रयाग. आता आम्ही जिथे थांबलोय तिथून 4 तासांवर सोनप्रयाग दाखवतोय आणि आता वाजले 4, सो आम्हाला पोहोचता 7-8 तर नक्कीच वाजले. प्रवासाच्या सुरुवातीला तर रस्ते व्यवस्थित होते, पण जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसे रस्ते खूप खराब होत गेले.
खूप ठिकाणी तर रस्ताच नव्हता. तिथलं ऑफ रोडिंग सुद्धा खूप भयानक होतं, कारण रस्त्याच्या बाजूला सेफ्टी वॉलच नव्हती. रस्ते इतके नॅरो होत गेले की गाडीच्या बाहेर पाहिलं तर खोल दरी दिसत होती. आणि अशा रस्त्यावर आपली प्रायव्हेट कार चालवणं किंवा बाईक घेऊन जाणं हे खूपच रिस्की ठरू शकतं. रस्त्यावर उत्तराखंड गव्हर्नमेंटचे चारधाम यात्रासाठीचे मोठे मोठे ब्रिज, टनल्स आणि हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स आणि नॅशनल हायवे बनवण्याचं काम चालू आहे. या सगळ्यात मोठ्या मोठ्या मशिनरीजने डोंगर पोखरून पर्यावरणाच्या सक्त विरोधात जाऊन ही सगळी कामं चालू आहेत. इथे लँडस्लाइड्समुळे इतकी ट्रॅफिक होते की तुमची गाडी एकाच जागी खूप तास उभी राहते. त्यामुळे खूप लोक बाहेर उतरून थोडंसं चालणं प्रेफर करतात. या प्रवासादरम्यान आम्ही 2-3 असे ॲक्सिडेंट्स पाहिले ज्यात दगड डायरेक्टली गाडीच्या वर येऊन आदळला. आणि आमच्या ड्रायव्हरकडून आम्हाला कळालं होतं की 2 दिवस आधी इथे खूप मोठी लँडस्लाइड झाली, ज्याला क्लिअर करायला एकूण 14 तास लागले. म्हणजे यात्रींना 14 तासाचं ट्रॅफिक फेस करावं लागलं. बाहेर सतत पडणारा पाऊस, त्यामुळे लोक बाहेर उतरून पण चालू शकत नव्हती आणि ह्या ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे खूप हाल झाले. त्यामुळे मित्रांनो, आम्ही तुम्हाला सजेशन देतो की अशा वेळी तुमच्यासोबत पाणी, स्नॅक्स आणि मेडिसिन सारखे आवश्यक गोष्टी जरूर जवळ ठेवा. ट्रॅफिकमुळे आमचा प्रवास 8 तासाच्या जागी 16 तासाचा झाला. आम्हाला गौरीकुंडला पोहोचायला रात्रीचे 2 वाजले. आम्ही हॉटेल बुक केलं होतं कारण आराम करून सकाळी लवकर उठून आम्ही ट्रेक स्टार्ट करणार होतो. आम्हाला आमचं ट्रेक सकाळी 4 वाजता सुरू करायचं होतं, पण रात्री 2 वाजता गौरीकुंडला पोहोचल्यानंतर व्यवस्थित आराम करून सकाळी 10:30 वाजता आम्ही आमचा ट्रेक सुरू केला. इम्पॉर्टंट सामानाची छोटी बॅग करून बाकीचं एक्स्ट्रा लगेज लॉकर रूममध्ये ठेवू शकतो, ज्याचं भाडं 50 रुपये पर डे आहे. नमस्कार मित्रांनो, आणि आता वाजले सकाळचे 10:30 आणि आम्ही केदारनाथ धामसाठी ट्रेकिंग सुरू केली. असं मानलं जातं की 6 किंवा 8 तासात ही ट्रेकिंग तुमची पूर्ण होते आणि तुम्हाला केदारनाथ मंदिरचे दर्शन होते. तर बघूया आपण किती वाजता पोहोचतोय आणि आपलं दर्शन किती आनंददायी होते. जसे आम्ही पुढे पुढे जात होतो तसा आम्हाला घोडी पडाव दिसला. याला तुम्ही घोडी स्टँड सुद्धा म्हणू शकता, जिथून तुम्ही यात्रासाठी घोडी किंवा खच्चरची बुकिंग करू शकता. तिथे गव्हर्नमेंटचं घोडी खच्चर बुकिंगचं ऑफिस सुद्धा आहे, ज्याचे रेट्स फिक्स असतात. घोडी खच्चर सोबतच तुम्हाला पिठ्ठू किंवा डोलीचं सुद्धा ऑप्शन मिळतो. याची बुकिंग तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. वेटच्या नुसार याचे रेट्स डिसाईड होतात. जर तुम्ही ग्रुपसोबत आहात तर फक्त बॅग्स घेऊन जायला सुद्धा पिठ्ठूचा उपयोग करू शकता. आम्ही 1 तासात 2.5 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे आणि अजून वर खूप चढाण आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या बॉडी टेम्परेचर आणि इथल्या वातावरणाच्या टेम्परेचरमध्ये मॅनेज करताना खूप जास्त डिफिकल्टीज येत आहेत. तर मी तुम्हाला एक चांगला सल्ला देऊ इच्छिते की तुम्ही प्लीज तुमच्यासोबत जे बॅगेज कॅरी कराल ते खूप कमी घ्या आणि स्वतःच्या हातात काही जास्त बॅगेज ठेवू नका, कारण तुमचं बॉडीचं तापमान आणि इथलं तापमान हे एकमेव झाल्याशिवाय तुम्हाला प्रॉपर ग्रिप मिळणार नाही चढायला. आणि
अर्ध्यापेक्षा जास्त यात्रेचा रोड खेचरनीच कॅप्चर केलेला आहे, कारण की त्यांची संख्या इतकी जास्त प्रमाणात आहे की माणसांना चालायला जागा नाही. त्यांच्या सगळ्या घाणीमुळे पूर्ण यात्रेचा रस्ता घाण झालेला आहे. खूप माणसं स्लीप होत आहेत, खूप खेचर स्लीप होत आहेत आणि खूप जोरात पाण्याचा प्रवाह असल्यामुळे खेचरना आणि माणसांना जाण्याची एकत्र गर्दी होते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही याल आवश्यक तेवढं सामानच केदारनाथ धामसाठी. इथे प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल असल्यामुळे त्याला चालत किंवा घोडीवरून क्रॉस करणं रिस्की आहे. चालताना तुम्हाला खूप सारे छोटे छोटे स्टॉल दिसतात, ज्यात बेसिक जेवण मिळतं, जसं परोठे, वरण भात, मॅगी, चहा. पण यांचे रेट्स खूप जास्त असतात, कारण यांना यांचं सामान स्टॉलपर्यंत घेऊन जायला खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात. म्हणूनच इथले खायचे रेट जरा जास्तच आहेत. वरून काकडी, लिंबू पाणी, केळी, टरबूज हे सुद्धा ऑप्शन्स आहेत. पण मित्रांनो, आम्ही तुम्हाला खायच्या बाबतीत एक सजेशन देतो की तुम्ही घरातूनच इन्स्टंट एनर्जी देणारे फूड कॅरी करा, जसं की ड्राय फ्रूट्स, खजूर, शेंगदाणे, गूळ, चिक्की, प्रोटीन बार, थेपला, मसाला पुरी हे सगळं तुम्ही कॅरी करू शकता, जे तुम्हाला 4-5 दिवस सुद्धा यूज करता येईल. केदारनाथचा ट्रेक सुंदरतानी भरलेला आहे. खूप जागी थांबून तुम्हाला फोटो काढायचं खूप मन होईल, पण जर यात जास्त वेळ घालवला तर तुम्हाला संध्याकाळच्या आधी हा ट्रेक कंप्लीट करणं अवघड होऊ शकतं. हे आहे रामबाडा, जिथून केदारनाथ यात्राच्या सगळ्यात कठीण उंच चढाईच्या ट्रेकिंगला सुरुवात होते. या जागेवर खूप थंडी, फॉग आणि पाऊस असल्यामुळे इथे ऑक्सिजनची खूप कमतरता भासते. तुम्ही 5 मिनिटापेक्षा जास्त चालूच शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही सोबत भीमसेन कापूर कॅरी कराल तर तुमची ब्रीदिंग पॉवर सुद्धा इम्प्रूव्ह होईल. इथली सगळ्यात खोटी गोष्ट ही आहे की केदारनाथची यात्रा फक्त 15 किलोमीटरची आहे, पण खरं तर हा संपूर्ण ट्रेक टोटल 25 किलोमीटरचा आहे. 15 किलोमीटरचा ट्रेक हा जुन्या रस्त्याला होता. तो 2015च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून गेला. आम्ही आमची ट्रेक सकाळी 10:30 वाजता सुरू केली होती आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5. आम्ही अजून अर्ध्यापर्यंत सुद्धा नाही पोहोचलो, कारण आम्ही जिथे आता आहोत तिथून गौरीकुंड जिथे आम्ही सुरू केलेलं ते 8 किलोमीटर दाखवते आणि केदारनाथ 8 किलोमीटर. सो आम्ही बरोबर अर्ध्यापर्यंत आलो 5 वाजता. सो आता बघूया आपण वर किती वाजेपर्यंत पोहोचतोय आणि अजून काय काय एक्सपिरियन्स होत आहे आपल्याला. इथे खूप जास्त फॉग आहे. इथून समोरून आम्हाला जायचं आणि पूर्ण माउंटेन फॉग भरला आहे. या ट्रेकिंगमध्ये थंडीपासून वाचायला गरम कपडे, रेनकोट आणि ट्रेकिंगचे शूज कॅरी करणं गरजेचं आहे. थंडीमुळे मोबाईलची बॅटरी लवकर ड्राय होते, म्हणून एक्स्ट्रा पॉवर बँक, स्पाय गार्ड पण कॅरी करणं गरजेचं आहे. तर फायनली खूप सारा पाऊस आणि थकव्यासोबत आम्ही आमचा ट्रेक रात्री 10 वाजता संपवला. नंदीग्राम बेस कॅम्पपर्यंत पोहोचायला आम्हाला एकूण 12 तास लागले. आम्ही आमच्या स्टेची बुकिंग उत्तराखंडची गव्हर्नमेंट साईट GMVN वरून 2 महिन्या आधीच केली होती. नंदीग्राम बेस कॅम्प जो केदारनाथ मंदिरपासून 1 किलोमीटर लांब आहे. यांचे डोरमॅटरी रूम्स आणि टेंट सुद्धा आहेत, पण यांचं बुकिंग मिळणं ही नशिबाची गोष्ट आहे, कारण हे नेहमीच फुल असतं. टेंटचा रेट 800 रुपये पर डे आहे, ज्यात तुम्हाला एक वेळचं जेवण मिळतं. या कॅम्पमध्ये चार्जिंगची सुविधा आहे, लॉन्ड्रीची सर्व्हिस आहे, 50 रुपयात आंघोळीला गरम पाणीसुद्धा मिळतं आणि वॉशरूमसुद्धा चांगले आहेत. आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो जमलं तर याची बुकिंग करा. याची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत.
पण जर याची बुकिंग नाही मिळाली तर प्रायव्हेट टेंट सुद्धा बुक करू शकता. इथे हेलिकॉप्टर सर्व्हिसेस सुद्धा आहेत जे फाटा, सिरसी, गुप्तकाशीहून आहेत. याची बुकिंग मिळणं ही खूप मोठी समस्या आहे. ह्यामुळेच खूप लोक फ्रॉडमध्ये फसतात. इथे फेक बुकिंग्स दाखवून पैसे घेण्याचा ऑनलाईन स्कॅम सगळ्यात मोठा आहे, ज्यात उत्तराखंडचे DGP अशोक कुमार सुद्धा या फ्रॉड बुकिंग्सना कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत. ये आपको पता है, खासकर केदारनाथ जी में हेलीकॉप्टर की बुकिंग के लिए बहुत ही भीड़ रहती है और काफ़ी ज़्यादा वेटिंग रहती है. पिछले वर्ष ये देखने में आया कि बहुत सारे लोगों के साथ कुछ फ्रॉड हो गया हेली बुकिंग के नाम पे. फर्जी बुकिंग एजेंसियों ने उनकी हेलीकॉप्टर टिकट बुक कर दी और बाद में उनको पता चला कि उनकी टिकट बुकड ही नहीं. सकाळी 4 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत केदारनाथ मंदिर भाविकांसाठी उघडं असतं आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 7 पर्यंत महाआरतीपर्यंत हे मंदिर उघडं असतं. बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम. जय श्री केदार. मुंबईहून निघून जवळपास 50 तास झाले आणि आत्ता आम्हाला बाबा केदारनाथजी यांचे दर्शन झाले. इथली जागा इतकी पॉझिटिव्ह आहे आणि इतकं वातावरण इतकं पॉझिटिव्ह आहे की तुम्हाला प्रवासात झालेला जितका त्रास आणि जितका स्ट्रेस झालाय तो सगळा निघून जातो. मी हे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही की मला इथे आल्यावर किती पॉझिटिव्ह वाटतं. यासाठी तुम्हालाच इथे अनुभवावा लागेल. त्यासाठी तुम्ही इथे नक्की या आणि बाबा केदारनाथजीचे दर्शन घ्या. बाबा केदारनाथचे दर्शन ही खरंच एक स्वर्गीय अनुभूती आहे, ज्याला मी कधीच शब्दातून मांडू नाही शकत. हा माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण होता. तर या संपूर्ण यात्रेमध्ये आम्हाला 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या वाटल्या, ज्याची कल्पना तुम्हालाही असणे गरजेचे आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या रूपात प्रत्येक जण आपल्या वाईट आठवणी केदारनाथमध्ये सोडून येतो.
2013च्या दुर्घटनेनंतरही आपण काहीच नाही शिकलो. इथे प्लास्टिकच्या बॉटल तर इतक्या आहेत की त्याचा एक वेगळा डोंगर तयार होईल आणि या सगळ्या गोष्टीत गव्हर्नमेंट काहीच लक्ष देत नाहीये. तर चला आपण भारताचे एक सुजाण नागरिक म्हणून केदारनाथ यात्रेत कचरा न करण्याची शपथ घेऊन केदारनाथला स्वर्गासारखं स्वच्छ आणि सुंदर बनवण्यात सहकार्य करू. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस आणि गव्हर्नमेंट यंत्रणेला प्रवाशांची मॅनेजमेंट आणि सुरक्षेची कसलीच काळजी नाही. जेव्हा लँडस्लाइड होऊन ट्रॅफिक होते किंवा सीझन मध्ये प्रवाशांची गर्दी वाढते तेव्हा या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट काहीच करत नाही. रस्त्यात चालताना घोडीवाले आणि खच्चरवाले इतका त्रास देतात की रस्त्यात चालायला जागाच उरत नाही. आणि या सगळ्यात जर तुमच्यासोबत कुठली दुर्घटना झाली तर त्यात गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करेल ही अपेक्षा पण तुम्ही सोडूनच द्या. कारण संपूर्ण यात्रेदरम्यान तुमची काळजी फक्त तुम्हालाच करायची आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे घोडीवाले आणि खच्चरवाले त्या मुक्या जनावरांवर इतके अत्याचार करतात, त्यांना इतका त्रास देतात की शेवटी त्या जनावरांचा जीव जातो. आणि या सगळ्या कृत्यातून त्यांना जराही दुःख होत नाही. नंतर ते त्या मेलेल्या जनावराला तसेच खोल दरीत ढकलून देतात. मित्रांनो, मला तुम्हाला आज एक रिक्वेस्ट करायची आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल आणि तुम्हाला केदारनाथ यात्रा करायची तर तुम्ही स्वतः चालून करा. कारण केदारनाथ यात्रा कुठल्याही जनावराच्या पाठीवर बसून करण्यात काहीच पॉइंट नाहीये. तर मित्रांनो, हा होता आमचा केदारनाथ यात्रेचा अनुभव. हा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल की केदारनाथ यात्रा करायची आहे तर पूर्ण तयारी आणि पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. थोडीफार आणि अर्धवट माहिती तुम्हाला पुढे धोक्यात टाकू शकते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा केदारनाथ यात्रेचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.